थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचच्या दिशेला. ऑनगोईंग मॅच आपल्याला दोन नामांकित संघांमध्ये पाहायला मिळतं. एकीकडे संघ SSCC खंबालपाडा आणि तो संघ फाईट करत असताना माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी या संघासोबत फाईट करेल. 5 ओव्हरची मॅच, शेवटची रजनी आणि या शेवटच्या रजनीमध्ये जोडलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक राजांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि लवकरात लवकर मॅच देखील सुरू करायची देखील नम्रतेची विनंती राहणार आहे आमच्या पंचांना, ऑफिशियलांना. बघा शेवटची रजनी आहे आणि शेवटच्या रजनीमध्ये आपल्याला सकाळचे 7 नाही वाजवायचे. सो विनंती असेल लवकरात लवकर आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. वेळ वाचवणं इथे फार गरजेचं राहणार आहे. आमचे आयोजक सचिनदादा पाटील आणि जीवनदादा वालिलकर साहेब आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत की मॅच सुरू होणं गरजेचं राहणार आहे लवकरात लवकर. आता जर मॅच सुरू झाली नाही विदिन 1 मिनिट तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्यायची. येस सर. नागावचे आमचे ग्रामस्थ आदरणीय दिनेश यशवंत पाटील यांचे आगमन झालेले मी त्यांना विनंती करेन आपण मंचावर द्या. सुस्वागत. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची रिक्वेस्ट असेल. खंबालपाडा आणि त्यांचे विपक्ष मातर्डी असे दोन संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. ऑनगोईंग मॅच आपण पाहू शकतो. ही तिसरी मॅच पाहायला मिळते पहिल्या फेरीमधील. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेला जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. खंबालपाडा विपक्ष माताडी असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. माताडी विपक्ष खंबालपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. बॉलिंग ट्रॅक वरती राज, स्ट्रायकिंग एंड वरती नितेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मयूर पाहायला मिळतात. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. दोन्ही संघ जे नामांकित आहेत दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. चला लवकरात लवकर सामन्याला देखील सुरुवात करायची देखील नम्रतेची विनंती राहणार आहे. भरपूर उशीर झाला या मॅचला. ऑनगोईंग मॅच आपण भरपूर उशिराने पाहतोय. जवळपास 1 तास आपण डिले शेड्यूल पेक्षा चालतोय. त्यामुळे विनंती असेल 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आणि वेळेच्या अभावी आपण भरपूर डिले आहोत. त्यामुळे लवकरात लवकर थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. धावसंख्या फलकावरती जवळपास 60 ते 70 धावा बनवाव्या लागेल कारण फायटिंग टोटल या मैदानावरती मी म्हणेल 60 ते 70 धावा रजनी फॉर्मॅटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. नितेश आणि नितेशच्या जोडीला मयूर SSCC खंबालपाडा या संघाकडून. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल ओम माताडेश्वर क्रिकेट क्लब माताडी हा संघ इन ॲक्शन मध्ये. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. असं म्हटलं जातं की जहां हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 0 या आकड्यावरती 0 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच, 30 चेंडूंचा पूर्वार्ध, 30 चेंडूंचा उत्तरार्ध, त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आणि रणसंग्रामी युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील फटका दमदार पाहायला मिळेल. ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करत व्ही शेप मध्ये दमदार स्ट्रोक चौकार. तर याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय शंकरशेठ भाग्यवंत यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. चौकार आलाय. धावफलक 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ राजच्या माध्यमातून पाहू शकतो. स्लॉट मधला बॉल होता नितेशच्या माध्यमातून हा जबरदस्त पाहायला मिळाला आणि हा चौकार एक्झिक्यूट करण्यात आला. धावफलक 4 या आकड्यावरती, 4 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि जबरदस्त झेल फटका फसलाय आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती 4 या आकड्यावरती. नितेश अखेळीचा अंत. मिलन शेठ पाटील आणि दिनेश शेठ पाटील नागावचे आमचे एवन जोडी यांचं आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागतम. कमालपाड्याचे अक्षयजी शेलार यांचे आगमन झालेले आहे. त्यांना विनंती असेल आपण मंचावर द्या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आदरणीय लालचंद्रजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपण मंचावर द्या. आपलंही सहर्ष स्वागत. श्रीमान लालचंद्र पाटील साहेब सुस्वागतम. चार आकड्यावरती पहिला धक्का बसतो. नितेश अखेळीचा अंत झालाय. मात्र आता तिसऱ्या क्रमांकावरती मैदानावरती पाहायला मिळेल चिराग भोईर. SSCC खंबालपाडा संघ एक जबरदस्त संघ आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक जो भिवंडीला सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये 2 राऊंड हा संघ जिंकलाय. म्हणजे डोंबिवलीचं नाव आज भिवंडीमध्ये देखील गाजते आणि त्यामागचं कारण म्हणजे आमचे साईदादा शेलार. ISPL आणि या ISPL मध्ये आपल्याला पाहायला मिळाले 2 खेळाडू, ज्यामध्ये केतन म्हात्रे आणि आपले साईदादा शेलार. आर्नॉल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांची ओळख आहे, असे साईदादा देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तो संघ रनरअप ठरला आणि माझी मुंबई या संघ मेगा फायनल मध्ये चॅम्पियनशिपचा हकदार ठरला आणि त्या रनरअप संघाचे एक जबरदस्त खेळाडू म्हणून साईदादा हे देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलक आपल्याला 5 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 5 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राजच्या खांद्यावरती जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे ती तो पार पाडतोय जबरदस्तपणे. चिराग आपल्याला पाहायला मिळतील भुईर आणि त्यांच्या जोडीला मयूर, असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 5. आपण स्पूल करायचा प्रयत्न जरूर होता. पॅटर्न बॉल मध्ये संपर्क नाही. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो असेल. इथे मिस्टेक झाली. या छोट्यापणी जर गोट्या खेळल्या असत्या मला वाटतंय इथे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॉल अगदी लागला असता, मात्र तसं झालं नाही. या कंप्लीट झाली आहे सिंगल. येस दरम्यान ज्यांचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेमध्ये ज्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टाकोरपाड्याचे उद्योगपती बैदुल्ला ज्याचे आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवन शेठ वालिलकर आणि सचिन शेठ पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत सुस्वागत. रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. मला वाटतंय बेस्ट ऑफ हाईट बीमर साठी ही मागणी करण्यात आलेली आहे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असणार आहे याची देखील नोंद करून घ्यायची आहे. तो रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाही. TV umpire to director, we have a player review for West of White Beamer. आहेत सब है अपने पास, डोंट वरी. खर्च किया तो चर्चा भी होनी मागती आम्ही नेहमी म्हणतो. कॉर्पोरेट इव्हेंट थोडेसे जास्त करतो. त्या इव्हेंट मध्ये कसं असतं की कॉर्पोरेट इव्हेंट मध्ये सर्व एन्जॉयमेंट साठी करतात. येस फेअर डिलिव्हरी या फेअर डिलिव्हरी असेल. चीते की चाल, बाज की नजर और हमारे अंपायर्स के डिसीजन पर कभी संदेह नहीं करते आम्ही सातत्याने उल्लेख करतो. धावसंख्या 6 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. खंबालपाडा विपक्ष माथाडी अशी लढत पाहायला मिळते. चिराग भोईर स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मयूर, बॉलिंग ट्रॅक वरती राज. ऑफ साइडला पुल करायचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील थ्रो होता. मिड ऑन मध्ये फिल्डर बॅकिंगला झाली आहे मिस्टेक. आता मात्र डीप मध्ये कुठलाही खेळाडू नाही आहे. मात्र लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत आले तोपर्यंत कंप्लीट झाला. धावा 2 आणि षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 धावा फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. SSCC खंबालपाडा हा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो संघ फाईट करतोय माथाडी या संघासमोर. एक जबरदस्त मुकाबला आपण सर्वजण अनुभवतोय.
टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतील भरपूर साऱ्या स्पर्धा असतात आणि त्या स्पर्धेमध्ये मानाचा शिरपेचा तुरा म्हणजे ही स्पर्धा अर्थातच स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 20-25 दमदार आणि दिमागदार आयोजन। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा 8 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। चिराग भोईर और उनके साथ मयूर, ये 2 खिलाड़ी मैदान के अंदर देखने को मिलेंगे। दूसरे ओवर की होती हुई शुरुआत और गेंदबाजी की कमान संभालेंगे इस दूसरे ओवर में सार्थक के कंधों पे जिम्मेदारी दूसरे ओवर की, लेकिन चिराग भोईर और मयूर ये दोनों खिलाड़ी मैदान के अंदर टीम एसएससीसी खंबालपाड़ा के लिए बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी करेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। एक बढ़िया मुकाबला मैदान के अंदर देखने को मिलेगा इस रात्रि के सत्र में, और रात्रि के सत्र में जो हमारे सब चहेते यहाँ पर उपस्थित उन सभी का हम करेंगे तहे दिल से स्वागत। और मैच की दिशा में बढ़ने वाले जहां पर दूसरे ओवर की होती हुई शुरुआत, सार्थक गेंदबाजी की कमान संभालेंगे, स्ट्राइकिंग एंड के ऊपर मयूर। इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, अलॉन्ग द कारपेट गेंद जाती हुई मिड विकेट क्षेत्र में सिंगल कंप्लीट, नॉट स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो थोड़ा सा वाइड था, अगर क्लोज रहता तो यहाँ पर 19-20 मामला जरूर देखने को मिलता। देखते देखते मैदान के अंदर 2 रन मुकम्मल और 2 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर सर का जर्सी नंबर, यानी कि स्कोर कार्ड के ऊपर 10 रन देखने को मिलेंगे। इस बार फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल। बैदुल्ला चाचा की तरफ से हमारे कमेटी के लिए 5,000 रुपए का डोनेशन और उसके साथ कुछ मीठा हो जाए, क्योंकि बहुत बढ़िया ये हमें टूर्नामेंट देखने को मिला। 5 किलो मिठाई उनकी तरफ से कुछ मीठा हो जाए, क्या बात है। पूरी तरीके से ये सुखमय वातावरण, और सुखमय वातावरण में चाचा के माध्यम से डोनेशन भी मिला और उसके साथ मिठाई भी, तो चाचा का हम करेंगे तहे दिल से स्वागत। चाचा आप आए, बाहर आई, मौसम हुआ रंगीन, खुशियां छाई, आपका भी हम तहे दिल से करते हैं शुक्रिया। जाते हैं ऑन गोइंग मैच की तरफ, जहां पर हमें देखने को मिलेंगे 11 रन 1 विकेट के नुकसान पर। निल्सन ये फिगर मैदान के अंदर देखने को मिल रही है, खंबालपाड़ा बना माथाडी है, मैच देखने को मिल रहा है पूरी तरीके से, दर्शकों से खचाखच भरा यह मुकाबला। और इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे वी शेप में, लेकिन लॉन्ग ऑन में फील्डर रहेंगे। 1 रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास जरूर है नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर से, लेकिन नकारते हुए 1 रन मुकम्मल। स्कोर कार्ड में 1 रन से बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा 12 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। एसएससीसी खंबालपाड़ा, ये नाम नहीं तो ब्रांड है, और इस ब्रांड को मैदान के अंदर ब्रांडेड कामगिरी यानी कि परफॉर्मेंस दिखाना पड़ेगा। उस तरीके से परफॉर्मेंस होगा या नहीं, यह बड़ा सवाल है, लेकिन यह मैच जबरदस्त होगी, इसमें कोई दो राय नहीं है। इन बस तैयार सार्थक, फिर से एक बार सार्थक के माध्यम से ये गेंद बढ़िया तरीके से स्ट्रोक, वीवीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाइल में स्ट्राइक जरूर किया, डीप में फील्डर रहेंगे। बढ़िया कोशिश थी, बहुत बढ़िया कोशिश। 2 रन मुकम्मल, तीसरे रन का प्रयास जरूर रहेगा, लेकिन 2 रनों के ऊपर ये चेक किया जाएगा। टेक्निकल टीम हमारे पास है, टेक्नोलॉजी का यूज हम करेंगे, किसी भी टीम के ऊपर अन्याय नहीं होगा, इसका कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, याची देखील नोंद करून घ्यायची। बघू दादा, डोंट वरी, तुमचे एक्स्ट्रा प्लेयर देखील आहेत, कुठे टेक्नॉलॉजीचा आपण यूज करू। होमसाई एमटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आपल्यासोबत जॉईन झाली आहे, त्यांचं करूया सहर्ष स्वागत। एसएससीसी खंबालपाड़ा विपक्ष ओम माताडेश्वर क्रिकेट क्लब माताडी, अशी लड़त पाहायला मिळते। दूध का दूध और पानी का पानी थोड़ी देर में हो जाएगा, तो बाउंड्री चेक का डिसीजन अब तक पहुंच जाएगा। खंबालपाड़ा बना माताडी है देखने को मिलेगा, और डिसीजन आता हुआ सेफ है, यानी कि जितने रन भागे, यानी कि मुझे लगता है 2 रन मुकम्मल कर दिए हैं। अब एसएससीसी खंबालपाड़ा टीम जरूर कहेगी कि हे जिंदगी चाहे जितना भी नचा, बस गाने अच्छे बजा, क्योंकि क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस रहता है, हम हमेशा कहते हैं। थोड़ा सा बच गए, और नहीं बचते तो 4 रन भी मिल जाते। गेंद भी ऐसी थी कि गेंद भी वहां पर ही बाउंस होती रही, आगे बढ़ी ही नहीं पाई। ऑन साइड में स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे जरूर, लेकिन शॉर्ट मिड विकेट में जब तक फील्डिंग की जाएगी तब तक 1 रन मुकम्मल। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, और 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 15 रन स्कोर कार्ड के ऊपर देखने को मिलेंगे। पूरी तरीके से इस मैच में हम कह सकते हैं फील्डिंग करते हुए माताडी टीम हमें देखने को मिल रही है, फ्रंट फुट के ऊपर ड्राइविंग सीट के ऊपर ड्राइविंग करते हुए। लेकिन ये देखिए हमारा प्लेयर डिकआउट, जिसमें हमें देखने को मिलेंगे टेनिस बॉल क्रिकेट के आर्नोल्ड यानी कि साई शिलार,
हमें मालूम है जब शारजा में मैच हुई तो दो ही खिलाड़ी थे जिन्होंने शारजा स्टेडियम के बाहर गेंद को फेंका। उसमें पहले थे श्रेयस कदम और दूसरे अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट साई शेलार। विशालजी कोटकर आमचे बुलेट ग्रुपचे मेंबर आहेत, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. विशालजी कोटकर. डेफिनेटली आपण म्हणू शकतो की भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो, आमचे आयोजक मान्यवरांची वाट पाहत होते आणि बघता बघता चौथी रजनी संपली आणि पाचव्या रजनीला सुरुवात झाली आणि अगदी पाचव्या रजनीमध्ये आपल्याला मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचं पाहुणे मंडळींचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं येणं हे फक्त येणं नसतं, आमच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आमचे पाहुणे ज्याच्या वेळी आमच्या मुख्य मंचावरती येतात त्या त्यावेळी आम्हाला आनंद होतो. आज सचिन दादा चेहऱ्यावरती स्मित असे दाखवत नाहीयेत, मात्र त्यांना देखील आनंद झालाय कारण एक दमदार आयोजक आहेत. दोस्तीच्या दुनियेतील ज्यांची मिसाल दिली जाते अशी एवन जोडी अर्थातच आमचे सचिन दादा पाटील आणि जीवन दादा वालिलकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. आजची शेवटची रजनी आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त मुकाबला होईल यात तीन मात्र शंका नाही. इथं सुरुवात झाली आत्ताशी, अजून तरी या पिक्चर मी म्हणेल बाकी आहे. आता ट्रेलर या पिक्चर बाकी आहे. मैदानावरती 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 15 आकड्यावरती. ओव्हर नंबर 30 की शुरुआत होती. अमोल गेंदबाजी की कमान संभालेंगे. टीम कंबालपाड़ा देखने को मिल रही है थोड़ी सी बैकफुट के ऊपर, लेकिन क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. हम हमेशा कहते हैं क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रेडिक्शन फेल है, किसी भी वक्त फेरबदल जरूर हो सकता है. इस बार अंपायर के पास ह्यूज अपील, लेकिन इंटरेस्टेड जरूर नहीं है. बिंदी गेंद, डॉट बॉल की दिवस समाप्ति. स्कोर कार्ड 15 रनों के ऊपर. अब तक 13 गेंदें हो चुकी है और 13 गेंदों के ऊपर केवल और केवल 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज हुए हैं. 1 फॉर दी ओवर एंड ओनली फॉर दी ओवर. अंपायर का डिसीजन आता हुआ अमोल पाटिल 30 ओवर में देखने को मिलेंगे. 15 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. मयूर को अब बल्लेबाजी अच्छी करनी पड़ेगी. एक नामचीन खिलाड़ी है और नामचीन खिलाड़ी के माध्यम से इस बार स्ट्रोक बढ़िया, गेंद को निकाल दिया बाउंड्री लाइन के बाहर. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग को क्लियर करते हुए खंबालपाड़ा का ब्रांड दिखाने वाला ये A1 क्वालिटी का ब्रांड 6 रन. बढ़ोतरी स्कोर कार्ड जाके पहुंचा 21 रनों के ऊपर. हमने कहा था ये तो सिर्फ झांकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. फिर से एक बार पुल करना चाहते थे अलोंग द कार्पेट ग्रीन जाती हुई मिड विकेट क्षेत्र में. बहुत बढ़िया फील्डिंग, बहुत बढ़िया एफर्ट. नौशकी गेंद के ऊपर बल्लेबाज के माध्यम से रन लेना चाहते थे लेकिन विकेट का पतन. बल्लेबाज मैदान के बाहर जाएंगे. चिराग नौशकी गेंद के ऊपर ये दूसरा विकेट 22 रनों के ऊपर. कम ऑन डीजे. आपण मुख्य मंचावरती पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जीवनदादा वालिलकर साहेब, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा. जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकतो बैदुल्ला चाचा जे ठाकूरपाडाचे देखील उद्योजक आहेत. त्यांच्या वतीने आपल्याला मिठाई देखील आणि डोनेशन देखील मिळाली आहे. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. आपण पाहू शकतो आपल्या मुख्य टीव्ही स्क्रीनवरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार. आणि आम्ही नेहमी म्हणतो की टॅलेंट इज नथिंग इफ ऑपॉर्च्युनिटी डझंट गट. म्हणजे तुमचं टॅलेंट शून्य आहे जर तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी नसेल तर. आणि जी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळते ती आमच्या जीवनदादा वालिलकर साहेब आणि सचिनदादा पाटील साहेब या दोन मान्यवरांच्या वतीने A1 जोडी, दोस्तीच्या दुनियेमध्ये ज्यांची मिसाल दिली जाते अशी A1 जोडी. आणि या A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आणि त्या A1 आयोजनामधील एक शिलेदार अर्थातच जीवनदादा वालिलकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. टेनिस बॉल क्रिकेटचा अर्नॉल्ड म्हणून ज्यांची ओळख आहे असे साई शेलार मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल.
डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक 23 या आकड्यावरती. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शारजाला मॅच झाली. त्या शारजाच्या मॅच मध्ये स्टेडियमच्या बाहेर फक्त 2च खेळाडूंनी घालवला बॉल. पहिला म्हणजे श्रेयस कदम, दुसरा म्हणजे साई शेलार. तो साई शेलार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक मनगटांचा वापर करण्यात आलाय. मिस्टेक झाली फिल्डरच्या माध्यमातून. बॉल सीमारेषा पलीकडे. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक साई शेलार यांची ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पलीकडे कव्हरला क्लिअर करत चौकार. आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत, सुस्वागतम. थँक्यू सो मच डीजे. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. या ओव्हर मध्ये 11 धावा आल्यात आणि 11 धावेंच्या माध्यमातून स्कोर कार्ड फ्लाय होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 या आकड्यावरती. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, डोळ्यांचं पारणं फेडावं अशी क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. ती म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळते. व्यासपीठावरती मान्यवर मंडळी आपण पाहू शकतो. आम्ही नेहमी म्हणतो की मान्यवर मंडळी येती घरात तोची आम्हा दिवाळी दसरा, आणि आज मान्यवर मंडळींची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. यापेक्षा आनंदाचा क्षण आमच्या आयोजकांसाठी का असेल की जे आपुलकीचं आमंत्रण आपण दिलं त्या आपुलकीच्या आमंत्रणाचा अगत्य साधून आमचे सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. तर सर्व मान्यवर मंडळींचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. यावेळेस बॅटची एज जरूर पाहायला मिळते. थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. हलक्या हाताने थ्रो करण्यात आलं आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 28 या आकड्यावरती. मयूर मुठे आणि त्यांच्या जोडीला साई शेलार असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडूंकडे चांगली पॉवर पॅक मी म्हणेल क्षमता आहे. खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता. खोदून काढायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न जरूर होता. मात्र मैदानावरती थोडीशी मी म्हणेल गल्लत झाली आणि येस 22 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल कल्पेश सर 29 या आकड्यावरती. आदरणीय शंकरजी भाग्यवंत साहेब यांच्याकडून साई शेलार यांना पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 6साठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बॅक टू बॅक 2 षटकारांनी. क्या बात आहे. दादांच्या माध्यमातून जी मी म्हणेल पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. बघा कुठल्याही पैशासाठी हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटर खेळत नसतो. मात्र बक्षिसाची थाप फार महत्त्वाची असते आणि दादांच्या माध्यमातून जी बक्षिसाची थाप दादांना मिळणार आहे ती म्हणेल मी फार वाखाणण्याजोग आहे. त्यांचं आपण कौतुक करूया. आणि ऑपॉर्च्युनिटी साई दादांसाठी देखील असेल. ते कॅश इन करू शकतील का. यावेळेस हॅमर करण्यात आलंय. फिल्डर म्हणतायत की बॉल कुठे आहे कव्हर क्षेत्रामध्ये. मात्र बॉल गेले एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 31 या आकड्यावर. धावसंख्या फलकावरती आपल्याला 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. हे षटक देखील फार महत्वाचे आम्ही सातत्याने उल्लेख करतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कुठली धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही आम्ही नेहमी म्हणतो. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न होता. साई शेलार थोडेसे मी म्हणेल आता नर्वस झालेले आहेत. थोडासा बॅटला बॉल कनेक्ट होत नाहीये. मात्र असा खेळाडू आहे एकदा जर बॅटवरती बॉल कनेक्ट झाला तर रागावरती कंट्रोल आणि खेळत असताना क्लास आउट ऑफ कंट्रोल ही साई शेलार यांची ओळख आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. स्क्वेअर क्षेत्रामध्ये झाली थोडीशी मिस्टेक. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. मला वाटतंय केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये 47 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या होत्या त्यांच्या माध्यमातून. रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून. नाही ओके.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 34-34 या आकड्यावरती. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 34 या आकड्यावरती. SSCC खंबालपाडा हा संघ इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकतो आणि मुख्य टीव्ही स्क्रीनवरती अतिथी कक्षामध्ये आपले पाहुणे मंडळी विराजमान आहेत. सर्व पाहुणे मंडळींचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. आपल्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतो पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतील शेवटची रजनी एन्जॉय करण्यासाठी आमचे सर्व मान्यवर मंडळी देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवर मंडळींना आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतो ज्यामध्ये आपले राजूदादा देखील आहेत. त्यांच्या समवेत प्रवीणजी मडवी सर देखील आहेत. कळूरामजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि अनेक सारी मान्यवर मंडळी देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवर मंडळींचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. 5 ओवर की होती भी शुरुआत और 5वें ओवर में गेंदबाजी की कमान संभालेंगे. या स्पर्धेसाठी आम्हाला आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर रायगड समालोचक समितीचे सल्लागार 14 गाव मध्ये ज्यांची आपल्याला पहिली प्रीमियर लीग पाहायला मिळाली ते उद्योगपती विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडून 3,300 रुपयांचं डोनेशन आलेले त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. क्या बात है. डोनेशन आमच्या मान्यवर मंडळींच्या वतीने जे डोनेशन मिळत आहे त्यांच्या वतीने मी म्हणेल आम्हाला सहकार्य होतं आहे त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला जिथे साई शेलार पाहायला मिळतील. 7 चेंडूंवरती 7 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. थोडासा बॅकफुटवरती जरूर आहेत मात्र आता झेल सुटली आहे. ज्यावेळेस झेल सुटली आहे कल्पेश सर इतिहास बनला आहे. रोहित शर्माची झेल सुटली 264 264 धावा इतिहास बनला. ब्रायन लाराची झेल सुटली 400 रन्स 400 धावा इतिहास बनला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलची झेल सुटली 200 रन्स 200 धावा इतिहास बनला. त्यानंतर वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलं. यावेळेस झेल सुटली आणि इतिहास बनवायच्या मागे टीम खंबालपाडा पाहायला मिळतील. चेंडू स्लॉट मध्ये होता आउट ऑफ द प्लॉट. साई शेलार यांचा तडाखा. साई शेलार ब्रँडेड 6 धावा. खंबालपाडा ब्रँड पाहायला मिळाला. आजच केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये 47 धावसंख्येची एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या रोल कडून पाहायला मिळाले आणि साई शेलार यांची बॅटिंग पाहणं हे खरं तर पर्वणी असते. दुसऱ्या डावामध्ये राज ज्या पद्धतीने मातडीचा खेळतोय या दोघांमधली लढत या मॅच मध्ये. मॅच फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. करूया मरूया स्थितीमध्ये दोन्ही संघांना आता ही मॅच खेळावी लागेल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती थोडासा वाईट थ्रो होता आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाली आहे. सध्याच्या स्थितीला 2 धावा धावफलक 42-42 या आकड्यावरती. साई शेलार मैदानावरती पाहायला मिळतील. मयूर हे 2 खेळाडू मयूर मोठे साई शेलार हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरच्या मॅच मध्ये आपण 2 ज्या संघांना पाहणार आहोत जीजी स्पोर्ट्स वाखन आणि गणेश कृपा दिवा. कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी रिपोर्ट करा. जबरदस्त पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर बनतील दर्शक. स्टँड अँड डिलिव्हर नाही स्टँड्स मध्ये डिलिव्हर. खंबालपाड्याचा ब्रँड दाखवणारा साई शेलार ब्रँडेड षटकार. पालगावचे ऋतिकशी मात्र हे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स यांचा आपल्याला पाहायला मिळतो. सुस्वागतम. थँक्यू सो मच. सर्व मान्यवर मंडळींचं मनापासून आभार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. डीप मध्ये फिल्डर चेंडूला गॅदर करण्यासाठी येतील मात्र दूरवरती होते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल. बॅकिंग साठी फिल्डर देखील आले होते. 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 50-50 या आकड्यावरती. अगदी वाटत होतं की सुरुवात कशी झाली आहे 50 धावांपर्यंत पोहोचतील की नाही मात्र आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 50 पाहायला मिळते. सो एक फायटिंग टोटल मैदानावरती जरूर उभा झालाय. कौतुक करेल साई शेलार यांचं की टेम्परामेंट त्यांनी तसंच ठेवला. पेशन्स त्यांनी दाखवला आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा हॅमर करण्यात आलंय. बॉलला पाठवून दिल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईच्या बॅटमधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय फटका आलाय.
समोरच्या बाजूने शॉट ऑन झॅप पाहायला मिळाला. पंच केलं बॉलला. शॉट ऑफ लेंथ होता, त्याचा उंचीचा फायदा. बाउन्सरला समोर मारणे सोपं काम नाही, ते काम केलं टेनिस बॉल क्रिकेटचा अर्नोल्डने. लास्ट ओव्हरमध्ये आय थिंक 3 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. निहारच्या या षटकामध्ये आला 22 धावा आणि 56 वरती पोहोचलाय साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबाल पाडा. 57चं टार्गेट आहे माताडी समोर. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या मी दोन्ही संघांना विनंती करेन, जीजी स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरुद्ध गणेश कृपा दिवा रिपोर्ट करायचे. आणि त्याचबरोबर सागाव संघाच्या कॅप्टनला देखील विनंती असेल तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. टीम सागाव त्वरित रिपोर्ट करा. दिवा आणि त्याचबरोबर वाकण त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या 2 खेळाडूंना आपण पाहणार आहोत. या मॅच मध्ये आपण साई शेलारांना बघितलं तर आपण वाकणचा केतन मात्र देखील आजच पाहणार आहोत. ठाकूरपाड्याचे उद्योगपती बैदुल्ला चाचा मंचावरती उपस्थित आहेत. नुकतंच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, मी बैदुल्ला चाचांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या स्पर्धेचे लाडके आयोजक जीवन शेठ वालिलकर आणि त्याचबरोबर सचिन शेठ पाटील यांच्या वतीने आपला सन्मान करण्यात येईल. जिन्होंने मंच पे अभी तशरीफ रखी है वो ठाकुरपाड़ा के बैदुल्ला चाचा, इनका यहाँ पे सम्मान किया जाएगा. मैं विनती करूंगा सचिन शेठ पाटिल और इस प्रतियोगिता के हमारे लाडले आयोजक जीवन शेठ वालिलकर, इनके शुभ हाथों से चाचा को नवाजा जाएगा. ठाकुरपाड़ा के बैदुल्ला चाचा जिन्होंने तशरीफ रखी इस मंच के ऊपर. हम करेंगे मंच के ऊपर. ठाकुरपाड़ा के अब्दुल चाचा भी है, मैं उनसे भी विनती करूंगा आपको भी आना है. अब्दुल चाचा, उनका भी यहाँ पे सम्मान किया जाएगा. जीवन शेठ वालिलकर और सचिन शेठ पाटिल हमारी A1 जोड़ी इस प्रतियोगिता की. पहला संस्करण राष्ट्रवादी शरदचंद्र जी पवार पक्ष ट्रॉफी 2025. सोनू शेठ पाटील यांचे आगमन झालेले, मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. थैंक यू बैदुल्ला चाचा और अब्दुल चाचा, जिनकी ओर से इस प्रतियोगिता के लिए 5,000 रुपए का डोनेशन और 5 kg मिठाई. थैंक यू, आपका तहे दिल से हम इस्तेकबाल करेंगे. इट्स ओवर टू कॉम्बॉक्स. फटका चांगला पाहायला मिळतोय. ड्राइव्ह करण्यात येते आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅगने केलंय स्वागत आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. माथर्डी गावाचा ब्रँड निहारच्या बॅटमधून येतोय चौकानेवाला. बेहतरीन चौका. ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. माथर्डी विपक्ष खंबालपाडा. आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातंय. फुल लाईनचा चेंडू होता आणि त्यावरती अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती ऑफ साइडला आणि या चेंडूवरती ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत तेल मांगे मोर आणि आलाय फलंदाज निहारच्या बॅटमधून. हा बॅक टू बॅक 4. पुकार आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात कशी करावी, स्वप्नवत सुरुवात कशी असावी, तर ती अशी असावी.
यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती मी म्हणेल मोठे स्ट्रोक आले होते, मात्र त्या चेंडूंमध्ये काही कमाई नव्हती. तो क्लास होता फलंदाजांचा आणि त्यानंतर कमबॅक इथे गोलंदाज करतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू बॅटची कडा लागते आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठलीही चूक करणार नाहीत. फलंदाज होतोय बाद. ज्या नियारने पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार मारले होते त्याला मात्र जावा लागतोय तंबूच्या आश्रयाला. नुकतंच मंचावरती शुभागमन होत आहे. नागाव गावचे भाग्यवेता आहे ज्यांच्या कार्यकाळामध्ये नागावचं भाग्य उजळलं, विकासाची गंगा वाहत असताना आपण बघितली. ते माझी कार्यसम्राट सरपंच रामनाथ शेठ पाटील, उद्योगपती किरण शेठ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन, आमच्या एवन जोडीच्या वतीने तुम्हाला आम्ही आमंत्रित करत आहोत. करण शेठ पाटील, जीवन जी वालिलकर आणि त्याचबरोबर सचिनजी पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नवीन फलंदाज सार्थक पाहायला मिळतोय. माथरडी विपक्ष खंबालपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्याद्वारे मला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाची सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. ते माझी सरपंच आदरणीय रामनाथ शेठ पाटील आणि त्याचबरोबर गोल्डन मॅन करण शेठ पाटील, आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. सार्थक आपल्याला पाहायला मिळतात. 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाई सातत्याने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची मांदियाई आपण पाहू शकतो आणि मी नक्कीच उल्लेख करेल सन्माननीय सचिन शेठ पाटील आणि जीवन शेठ वालिलकर यांचं, कारण त्यांच्या प्रेमाखातीर या सर्वच मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या माणसाने बोलवलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या माणसाच्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती असणं अनिवार्य आहे हे प्रत्येक मान्यवराला माहिती आहे आणि त्याच खातीर अगदी मान देऊन मानाला मान दिला आणि त्यानंतर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो आर्नॉल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट साई शेलार पाहायला मिळतोय. मोठमोठ्या षटकारांसाठी या खेळाडूची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील मोठमोठे षटकार पाहायला मिळाले. इथे देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, फ्रंट फुटवरती आले होते आणि अगदी आपण क्रिकेटचं मादक सौंदर्य कशाला म्हणतो तर ते यालाच म्हणतो. एक धाव इथे कंप्लीट होती आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धाव धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 47 धावेची गरज. मात्र वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. विनंती करतोय खंबालपाडा टीम, आपण थोडस सहकार्य करायचं. वाकण, दिवा आणि सागाव तिन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित आपण मंचाशी संपर्क साधा. वाकण, दिवा आणि सागाव लवकरात लवकर तिन्ही कॅप्टन्सला विनंती आहे मंचाशी संपर्क साधा. खंबालपाडा विपक्ष माथर्डी अशी मॅच ऑनगोईंग पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धाव धावफलकावरती. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वयं खाडे. मात्र बॉलिंग मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. मात्र वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. खंबालपाडा टीम खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातो. रिक्वेस्ट आहे थोडस सहकार्य करा. समीकरण येऊन टेपलं. येणारे 24 चेंडू 47 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती राज पाहायला मिळतोय. एका चेंडू मध्ये एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला सार्थक एका चेंडू मध्ये त्याचं देखील एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मात्र आता गिअर चेंज करावं लागेल कारण म्हटलं जातं तुम्हाला मोठी दुरी जी मात्र कव्हर करायची आहे. थोड्याच वेळात मान्यवरांची या स्पर्धेमध्ये विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे लाडके आयोजक सचिन शेठ पाटील यांचे मामाश्री रायगड, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय उद्योगपती चिंद्रणचे एकनाथ शेठ सांगो देशेकर यांचं आगमन होईल. आपण त्यांचे सहर्ष स्वागत करूयात. वाकण, दिवा आणि सागाव तिन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे त्वरित मंचाशी संपर्क साधा. वाकण, दिवा आणि सागाव. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 23 चेंडू 47 धावेची गरज. मी म्हणत होतो ज्यावेळेस तुम्हाला मोठा पल्ला मात्र गाठायचे तुम्ही बाईकने किंबहुना 4 व्हीलरने जाऊ नाही शकत. त्यासाठी तुम्हाला
प्लेनने प्रवास करावा लागतो, अगदी त्याप्रमाणे मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे. अशा परिस्थितीमध्ये चौकार आणि षटकार इथे येणं अनिवार्य. चॉप करायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डिंग तर चांगली होती आणि त्यानंतर फेकी देखील ॲक्युरेट होती, मात्र कलेक्ट करता आलं नाही यष्टीरक्षकाला. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट केली जाते सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. निल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांचा द्वारे आपल्याला मोठे देसाई संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे ते मोठी देसाई उद्योगपती जगदीश शेठ मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन, या पण जगदीश शेठ मात्रे सुस्वागतम. 11 धाव फलकावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, स्वीट साऊंड आलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय, एक टप्पा खातोय आणि त्यानंतर चेंडू सीमा पार. वाघांची दहाड, चौकार. पाहायला मिळतोय 15 धाव फलकावरती एका गड्याच्या मोबाईलला मध्ये. रिक्वायर्ड रन रेट आता 12चा जो मात्र पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र पॅटची कडा लागती आणि अशा परिस्थितीमध्ये कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता, मात्र तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. इथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल, कारण वन शॉट ची मात्र पाहायला मिळणार आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न धाडस मानस जो मात्र होता, मात्र अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे संयम आणि प्रेझेन्स ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. एक धाव कंप्लीट होती, टीमची टोटल 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार होतो. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू चाललाय व्ही मध्ये, लॉंग ऑन रिझन मध्ये साई आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते आणि जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. 19 चेंडू 39 धावांची गरज, असं समीकरण आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपण सर्व पाहू शकतो. आणि या स्पर्धेची A1 जोडी ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार होती आहे, असे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे सचिनजी पाटील आणि जीवनजी वालिलकर यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस कॉलिंग नव्हती, कोऑर्डिनेशन नव्हतं, आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या माथार्डी संघाला. कंबालपाडा टीम रिक्वेस्ट करतोय थोडंसं सहकार्य करायचं. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने सूचना येतात की टीम हर्डल आपण घ्यायचं नाहीये. एकंदरीत 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबाईलला मध्ये पाहायला मिळेल. 19 या आकड्यावरती समीकरण. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज, अर्थातच 12.76 ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन जी मात्र करायची. उर्वरित 3 षटकांमध्ये मात्र ती धावसंख्या चेस केली जाईल की डिफेंड केली जाईल. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आपल्याला कळून जाईल कुठला संघ वर्चस्व गाजवेल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, जो मात्र समीकरण उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळालं होतं आपल्याला. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांची मांदियाई अशी मात्र आपण पाहू शकतो, ज्यामध्ये सर्वच मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, आयोजक, प्रणेते, उद्घाटे अर्थातच जीवनशेठ वालिलकर यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यज्ञेश जो मात्र
इथे विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळतीये. मॅचची अजून एक विकेट पडतीये. माथाडी संघाला अजून एक झटका, तिसरा झटका पाहायला मिळेल. दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय यज्ञेशी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. बॉलिंग मार्क वरती आलाय साई शेलार आणि त्याच्या माध्यमातून काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी तर अप्रतिम होती, नो डाऊट एट ऑल. तिसरा झटका बसतो 19 या आकड्यावरती. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील मान्यवरांची मांदियाई, जी मात्र आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो. साई शेलार अर्नॉल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि सातत्याने अनेक वर्षांपासून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारं नाव आणि स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करणारं नाव अर्थातच साई शेलार बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. काय इतकं मोठं नाव आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलं आणि या इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती ते देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 17 चेंडू 38 धावांची गरज, वेळ वाचवणं गरजेचं असेल. साईदादा रिक्वेस्ट करतोय. यावेळेस फुललेंचा चेंडू होता, फटका चांगला डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत. इथे कॅच सुटली आहे. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस मी मागच्या इनिंग मध्ये देखील म्हटलं होतं आणि या इनिंग मध्ये देखील तेच म्हणतोय. जर साई शेलार यांची कॅच सुटली नसती, त्यांच्या माध्यमातून षटकार आले नसते आणि षटकार जर आले नसते इतकी धावसंख्या बनली नसती आणि इथे देखील जीवनदान अमोलला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये अमोल कशी कामगिरी करेल हे पाहणं महत्वाचं आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अतिरिक्त टेक ऑफ या चेंडूला मिळालं होतं. चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राईज होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये येत असताना डॉट बॉल. अगदी आपण पाहू शकतो गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि त्यानंतर अतिरिक्त टेक ऑफ या चेंडूला जे मात्र मिळलंय. यावेळी फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळते. 1 रन 1 धाव इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 22 आकड्यावरती. 14 चेंडू 35 धावांची गरज. ऑन गोईंग मॅच मध्ये एका बाजूला माथर्डी संघ, दुसऱ्या बाजूला SSCC खंबालपाडा असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी साई शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नाव होणं हे मोठी गोष्ट नाहीये, मात्र तो नाव झाल्यानंतर तो नाव तसंच ठेवणं ही मोठी गोष्ट आहे आणि तेच पाहायला मिळतोय साई यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक होतीये. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट मध्ये. बॅकिंग साठी फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. फिल्डरने खूप सारा ग्राउंड कव्हर केला, मात्र फेकी थोडीशी खराब आणि बॅकिंगला प्लेअर येतो त्याच्या माध्यमातून देखील फंबलनेस पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं तर चुका चुका आणि चुका इथे पाहायला मिळतात. तोपर्यंत जर विचार केला तर धावेंसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत 3 धावा, अशा मात्र इथे 4 धावा, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, यानंतर होणारी मॅच विजय संघ विपक्ष सागाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सो रिक्वेस्ट करतोय सागाव टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर येस सचिन सरांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सचिन सर, आपलं सहर्ष असं स्वागत. इथे बॅटची कडा लागतीये. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली होतीये. एक कॅच सुटली, अन्यथा फिल्डिंग स्टँडर्ड अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण प्रकारे खंबालपाडा या संघाची आपण पाहू शकतो. एक धाव कंप्लीट होती. धावसंख्या धावफलकावरती 27 पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. विनंती असेल ड्रिंक्स ट्रॉलीला आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जायचे. तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटरला, ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधूर असं संगीत.
27 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली साई यांच्या माध्यमातून. आणि आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धाव्यांची गरज. याच दरम्यान सन्माननीय सतीशजी पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह आणि मनपूर्वक असं स्वागत. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रिक्वेस्ट असेल थोडस इथे स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. बॉलिंग मार्क वरती स्वयं पाहायला मिळतोय. जेव्हा स्वयंच्या माध्यमातून 9 धाव्यांचं षटक होतं असं स्वयं आपण पाहतोय, त्याला दुसऱ्यांदा प्राचारित केलं जातं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, भन्नाट वेग. मात्र या चेंडूवरती होता डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 30 धावेची गरज. जसा डॉट बॉल येतोय खंबालपाडा संघाचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून टाळ्या अशा मात्र पाहायला मिळतात. मात्र चौकार आणि षटकार आता येणं गरजेचं आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच खंबालपाडा संघाच्या माध्यमातून स्वतःच्या हातामध्ये घेतली जाईल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अशा मात्र इथं असताना पाहायला मिळतात. येणारे 10 चेंडू 30 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका इथे येणं गरजेचं आहे. येईल की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 3 चेंडूंमध्ये 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सर डेलिब्रेट डिलिव्हरी, येस डेलिब्रेट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी टाकली जाते. या षटकाचा विवरण करायचं झालं तर पहिले 3 चेंडू आणि 3 चेंडू हे निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. पूर्ण प्रकारे जाळं बिनायचं काम आतापर्यंत खंबाळपाडा या संघाने माथर्डी संघावरती केलंय. 9 चेंडू 30 धाव्यांची गरज. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी स्वयंच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या, मात्र त्याला पुन्हा एकदा प्राचारित करण्यात आलं. आणि अशा परिस्थितीमध्ये संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे आणि माझ्या माध्यमातून तशी कामगिरी देखील मी करेल हा स्टेटमेंट स्वयंच्या माध्यमातून दिला जातोय. चांगली गोलंदाजी होती. लाऊड अपील केली जाते, फिंगर अप. 4था झटका लागतोय 28 या आकड्यावरती. माथर्डी संघ इन ट्रबल. आणि अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये. स्वयंच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आहे. मात्र या मॅचचा एक्स फॅक्टर कुठला खेळाडू असेल तर तो खेळाडू आहे साई शेलार. कारण त्याच्या माध्यमातून षटकार उत्तुंग पाहायला मिळाले आणि त्यानंतर गोलंदाजी देखील अप्रतिम झाली. यावेळेस लाऊड अपील केली जाते, मात्र अंपायर सांगतात बॅट कट आपण पाहू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव कंप्लीट होतीये आणि षटक क्रमांक पाहायला मिळेल 4थं कंप्लीट होतोय. 4 षटकांची समाप्ती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. मात्र बीमर साठी इथे रिव्ह्यू घेण्यात येतोय. खेळाडू कक्ष आपण पाहू शकतो. माथर्डी संघाचं हताश निराश असे मात्र पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती जर 2 षटकार आले तर हाच डगआउट पुन्हा एकदा जल्लोष करत असताना पाहायला मिळेल. मात्र तसे फटके येणं गरजेचं आहे. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते कारण चेंडू डीप होत असताना आपण पाहू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये समीकरण येऊन टेपलं. येणारे 6 चेंडू 28 धावेची गरज.
तर याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ना केवळ वाकडांचं ना केवळ डोंबिवलीचं तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव ज्या खेळाडूच्या माध्यमातून मोठं होत असताना पाहायला मिळतोय असं आपण पाहू शकतो. बायकर मॅन बाईक सम्राट अर्थातच केतन म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससनी असं स्वागत. 6 चेंडू 28 धावांची गरज. मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. कॅचची शक्यता होती मात्र झेल इथे ड्रॉप होती. तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जातीये. मात्र सिंगल डबल इथे काहीच होणार नाहीये. चौकार षटकार आता मारावे लागतील. आप नहीं चलेगा इक्का और दुक्का आप मारना पडेगा चौका और छक्का. मात्र षटकारांमध्ये डील झाली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल. 5 चेंडू 27 स्टेप आउट करण्यात आला आणि त्यानंतर अक्रॉस द लाईन स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 32 वरती जाऊन पोहोचली. येणारे 4 चेंडू आणि 25 धावांची गरज. पूर्ण प्रकारे जाळं बिनण्याचं काम खंबालपाडा संघाने केलंय. प्रत्येक षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. सुरुवातीला रवी, त्यानंतर स्वयं, त्यानंतर साई आणि आता आपल्याला संदेश पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी करतायत. खरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदलता असं मी सातत्याने म्हणतो. मात्र मी म्हणेल इथे मोमेंटम रवीने चांगलं पहिल्या षटकामध्ये केलं आणि त्यानंतर साई असतील स्वयं असतील यांच्या माध्यमातून देखील तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड केलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आपण पाहू शकतो. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. अगदी त्याप्रमाणे फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल पडल्यानंतर खंबालपाडा टीमचे जे 12th मॅन आहेत म्हणून घेत आहेत की लवकर संपून घे. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेज मोठी आहे आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर येतोय आज चौकार. प्लेट खंबालपाडा टीम हार्ड लक टफ लक. माथाडी टीम रिक्वेस्ट असेल खंबालपाडा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर